बाकी मंत्र्यांना शपथविधी न देता तिघांनीच शपथविधी घेणे, तेही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी, त्यानंतर लगेचच विशेष अधिवेशन बोलवणे, नेमका काहीतरी फार मोठा गोंधळ इंटरनली आर्थिक होण्याची फार मोठी शक्यता आहे. त्याशिवाय इतक्या घाई गडबडीमध्ये फक्त 3 लोकांचा शपथविधी करून घेऊन बाकी लोकांना मंत्रिपद न देणे, बाकी विधानसभा सदस्यांचा फक्त पदभार स्वीकारायला त्यांना लावून त्यांना गोपनीयतेची शपथ देणे आणि तिघांनी मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा टल्ला मारण्याची शक्यता दाट दिसत आहे. कारण जास्त मंत्र्यांना जर शपथ दिली तर कॅबिनेट मिटिंगा घ्याव्या लागतील, सगळ्या मंत्र्यांची चर्चा करावी लागेल आणि जो घोटाळा देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघं मिळून करणार आहेत, हा घोटाळा इतर लोकांना सुद्धा माहीत होऊ शकतो, असं सुद्धा असू शकतं. त्यामुळं इतर मंत्र्यांना शपथ न देता सगळ्या विभागाच्या मंत्र्यांना शपथ नाकारून फक्त तिघांनी शपथ घेऊन महाराष्ट्राच्या सगळ्या खात्यांचा निधी हडप करण्याचा महाराष्ट्र सरकारच्या नवीन मंत्र्यांचा, नवीन मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा डाव असू शकतो. त्याशिवाय इतक्या लवकर विधिमंडळाचं अधिवेशन बोलवलं जाऊच शकत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत कधीही शपथविधी झाल्याच्या नंतर लगेचच विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या कुठल्याच मंत्रिमंडळाला अर्थात मुख्यमंत्र्याला पडली नव्हती, जी देवेंद्र फडणवीस यांना गरज पडली. याचा अर्थ कुछ तो बडा घोटाला होने वाला है. त्यामुळं जसं मागच्या वेळेस बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी सकाळी शपथ घेऊन फार मोठा घोटाळा केला होता. कारण त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या सह्या लागतात आणि त्या सह्या मिळवण्यासाठी अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली होती, अर्थात अर्थमंत्र्यांची शपथ देण्यात आली होती. अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री हे राज्याच्या अर्थकारणातले सर्वात मोठे डल्लेबाज असतात. म्हणजे राज्याच्या अर्थकारणाची जी किल्ली असते, चावी असते, ही मुख्यमंत्र्याच्या आणि अर्थमंत्र्याच्या ताब्यात असते. त्यामुळं अजित पवारांना मागच्या वेळेस पहाटे शपथविधी देऊन फार मोठा आर्थिक घोटाळा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी केला होता. बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहिती नाही. तसाच काहीसा घोटाळा, तसाच काहीसा फार मोठा डल्ला अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कालच्या घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथेनंतर आज बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून असा काहीतरी मोठा डल्ला मारण्याची शक्यता आहे. तोही सगळ्या मंत्र्यांना, म्हणजे इतर खात्याच्या कुठल्याच खात्याच्या मंत्र्याला शपथविधी दिला नाही किंवा त्याला शपथ दिली नाही. फक्त 3च खात्याच्या मंत्र्यांना, 3च लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याचाच अर्थ असा होतो की यांना अन्य विभागाचा जो निधी आहे यामध्ये फार मोठी अफरातफर करण्याची संधी यांनी स्वतः निर्माण करून घेतलेली आहे.